नाही, सुरुवातीला सर्वांना जय श्रीराम. हं. खरं म्हणजे यात आता आपल्या समोर महंत सुधीरदासजीनं व्यवस्थित मांडणी केली. आमचे सहकारी तुषारजी भोसले साहेबांनी हे पण व्यवस्थित मांडणी केली. मला असं वाटतं की हे फार महान कार्य या आपल्या देशामध्ये आणि अयोध्येमध्ये आज आता मंदिराचं भूमिपूजन असेल, मंदिर राम प्रतिष्ठा असेल, वैदिक शास्त्र कारणानुसार एखादी ती नाराजी नाहीये, पण वैदिक शास्त्रानुसार जी परिपूर्णता लागते, हं. जसं सुधीरदासजी म्हणाले की शास्त्रीय प्रक्रिया पूर्ण झाली, हं. म्हणजे आज त्याच्यावर जो धर्मध्वज फडकवला गेला हं. तर ते परिपूर्णता झाली. हं. आणि नाराजी आमच्यामध्ये कुठेही नाराजी नाहीये. मत व्यक्त करणं म्हणजे ती नाराजी असू शकत नाही, हं. पण खऱ्या अर्थाने 140 कोटी जनतेचं जे स्वप्न होतं आणि आज याची देही याची डोळा अयोध्येमध्ये प्रभू राम मंदिरावर धर्मध्वजाची स्थापना होणं आणि त्याचे साक्षीदार हं. याच आपल्या भारत मातेचे सगळे आज या ठिकाणी सुपुत्र 140 कोटी आहेत. आता तुषारजीने पण सांगितल्याप्रमाणे सगळे शंकराचार्यांनी दिली आहे का मंदिराला आतापर्यंत भेट? भारतातल्या सर्व शंकराचार्यांनी आतापर्यंत राम मंदिराला भेट दिली आहे? नाही, खरं तर प्रत्येकानं दिलीच असेल, मी असा वेगळा असा दावा करू शकत नाही, कारण ती फार मोठी श्रद्धा आहे. साधं रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर मागच्या दीड वर्षामध्ये करोडो करोडो भारतीयांनी परदेशातून सुद्धा राम भक्तांनी तिथे भेट दिलेली. हो. मला असं वाटतं की जेवढे शंकराचार्य होऊन गेलेत आणि आहेत त्यांनी तर निश्चितच भेट दिलेली असं.